फ्रेंड्स, मी सुषमा सगळे आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आहे 17 मार्च। आज माझ्या लव्ह मॅरेज लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे। तर ते पण तुमच्यासोबत शेअर करायचं राहिलं होतं आणि तुम्ही सगळेजण एका गोष्टीची वाट बघत आहात की ताई तुझी लव्ह स्टोरी शेअर कर, अशा सगळ्या कमेंट येत होत्या। त्याच्यामुळे मग आणि मी तुम्हाला सांगितलंच होतं की शिवांश आणि अद्विकचा बर्थडे झाला की मग त्यानंतर माझ्या लव्ह मॅरेज लग्नाची ॲनिव्हर्सरी झाली की तुमच्यासोबत शेअर करेन लव्ह स्टोरी असं सांगितलं होतं। तर झालं असं की मुलांचे बर्थडे तर सेलिब्रेट करून झाले। तर 17 मार्च 2017ला आम्ही लव्ह मॅरेज केलं होतं। तर 17 मार्च 2017 ते 17 मार्च 2024पर्यंत आमच्या लग्नाला झाले 7 वर्ष पूर्ण। म्हणजे आम्ही ॲनिव्हर्सरी वगैरे सेलिब्रेट करणार नव्हतो, त्यामागे कारण होतं। कारण तर मिस्टर एका हार्डवेअर कंपनीमध्ये काम करतात, त्याच्यामुळे त्यांना अजिबात वेळ मिळत नाही। कारण मार्च एंडिंगचे भरपूर कामं चालू आहे त्यांचे, म्हणून त्यांना अजिबात वेळ मिळत नाही। त्यांचं घरी पण उशिराने येणं होत आहे, त्याच्यामुळे सेलिब्रेशन तर झालंच नसतं। तर मग म्हटलं की आता सेलिब्रेट वगैरे करत नाही आहोत। परत शिवांशची एक्झामसुद्धा उद्यापासून सुरू होत आहे। 18 मार्चपासून शिवांशची एक्झाम सुरू होत आहे, तर 27 मार्चपर्यंत त्याची एक्झाम सुरू राहणार आहे, म्हणजे 9 दिवस। तर परत 9 दिवस तुम्हाला वाट बघावी लागली असती जर मी आता शेअर केली नसती लव्ह स्टोरी। तर आज माझ्या लव्ह मॅरेज लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे, तर याच निमित्तानं आजपासूनच आपली लव्ह स्टोरी सांगायला सुरुवात करावी, म्हणून हा पहिला ब्लॉग बनवायला घेतला। सगळ्यात पहिले तर जेव्हा मी तुमच्यासोबत लव्ह स्टोरी शेअर करणार असं ठरवलं ना, तेव्हा मला प्रश्न पडले की मी कुठून सुरुवात करू, कशी सुरुवात करू, तुम्हाला आवडेल का नाही आवडेल, हा पहिला प्रश्न होता माझ्या मनामध्ये। तरीही मग मोठी हिंमत करून आज बसले, म्हटलं की चला आता आज कुठल्याही परिस्थितीमध्ये आता आपण लव्ह स्टोरी शेअर करायला सुरुवात करूया। तर चला मग वेळ नाही गंमत। तर सगळ्यात पहिले मी आणि माझे मिस्टर कुठे भेटलो आणि कसे भेटलो ते तुम्हाला सांगते। माझे मिस्टर अमरावती जिल्ह्याचे आणि मी आहे चंद्रपूर जिल्ह्याची, म्हणजे आमच्या दोघांच्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 250 किलोमीटरचा फरक आहे। तर मग आम्ही क्लासमेट नाही, एका गावातले नाही, एका जिल्ह्यातले नाही, तर मग आमची भेट कुठे झाली तर तुम्हाला सांगते बघा। आमची भेट झाली एका मार्केटिंग कंपनीमध्ये। तिथे ओळख कशी झाली, आम्ही एकमेकांनी बोलून आमची ओळख केली की यामध्ये दुसरंच कोणीतरी होतं ज्यांनी आमची ओळख करून दिली होती। तर ते तुम्हाला नंतर सांगेन मी, पण त्याच्या पहिले ज्या मार्केटिंग कंपनीमध्ये आमची ओळख झाली, जिथे आम्ही भेटलो पहिल्यांदा, तिथे जाण्यापर्यंतचा माझा प्रवास तुम्हाला सांगते। तर 2011ची गोष्ट आहे। माझं कॉलेज संपलं आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या, तर मग मी घरी होते। तुम्हाला सांगितलं की ज्या मार्केटिंग कंपनीमध्ये मी आणि माझे मिस्टर भेटलो, तर त्या मार्केटिंग कंपनीमध्ये जाण्यामागचं कारण होतं। ते कारण काय होते ते तुम्हाला सांगते बघा। आपण लहान असो की मोठे स्वप्न आपण बघतो आणि ते अस्तित्वात आणण्याचा प्रयत्नही करतो। तर सेम तसंच माझ्यासोबत घडलं। माझं जास्त मोठं स्वप्न नव्हतं, एक छोटंसं स्वप्न होतं, ते मला पूर्ण करायचं होतं आणि ते स्वतःच पूर्ण करू शकत होते, कारण तर बाबा वगैरे ते स्वप्न पूर्ण करू शकत नव्हते आणि त्यांच्या मागे हट्टसुद्धा त्या गोष्टीचा धरू शकत नव्हते। त्याच्यामुळे काम करायचं आणि ते स्वप्न पूर्ण करायचं असा विचार केला होता। तर ते स्वप्न होतं गाडी घेण्याचं, स्वतःसाठी एक स्वतःच्या कमाईने गाडी घ्यायची। मग गाडी घ्यायची म्हटली आणि स्वतःच्या कमाईने घ्यायची म्हटली तर गावामध्ये राहून स्वतःची कमाई पण होणार नाही आणि गाडी पण घेतल्या जाणार नाही। तर मग आता गाव सोडावं लागणार, बाहेर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जावं लागणार। काही जिल्हे मला माहीत होते की जिथे कंपन्या आहेत तिथे काम करून आपण चांगलं पेमेंट कमवू शकतो आणि थोडीफार सेविंग करून आपण आपलं स्वप्न पूर्ण करू शकतो, हे मला माहीत होतं। त्यातले जिल्हे मला माहीत होते ते आमच्या जवळचं एक तर नागपूर आणि एक होता औरंगाबाद आणि दुसरा पुणे। तर अशा 3 ठिकाणं मला माहीत होते। तर म्हटलं आपण बघू, पहिले जवळच्या जिल्ह्यावरती जाऊन काम करू, म्हणजे तिथे कसं पेमेंट मिळते काय मिळते ते बघू, नाही तर मग औरंगाबाद नाही तर मग पुणे, असं ठरलं होतं। मी का स्वप्न बघितलं गाडी घेण्याचं ते तुम्हाला सांगते। मला गाडी चालवायला खूप आवडायची। तर आमच्या घरी नर्सनं भाड्याने राहत होती, तर त्यांच्याकडे स्कूटी पेप्ट गाडी होती। तर बाबांनी आई आणि बाबांनी तिच्यात आणि आमच्यामध्ये कधीच भेदभाव केला नाही की ती दुसऱ्याची मुलगी आहे तर तिला जीव लावायचा नाही आणि आपली मुलं आहे त्यांना जीव लावायचा असं। तिचं खाणं पिणं राहणं आमच्याच घरी असायचं एनी टाईम, त्याच्यामुळे ती आमच्यातलीच झाली होती ना, आम्हीसुद्धा तिला आमच्यातलं समजून घेतलं होतं। पण शेवटी काय असते, परक ते परकं, आपलं ते आपलंच असते, ते गोष्ट काही चुकीची नाही आहे। तर एक दिवस घरी होतं सगळेजण, तर मी ताईला म्हटलं, बाबा आई सगळेच बसले होते, मी म्हटलं ताई, आम्ही तिला ताईच म्हणू, तर ताई तू गाडी शिकव मला, असं मी तिला म्हटलं। तर ती म्हणाली की गाडी शिकवायला पेट्रोल नाही लागत का, पेट्रोल नाही लागत का म्हटल्यावर बाबांनी माझ्याकडे बघितलं, तुला म्हणते एवढीच गाडी चालवायची हौस आहे ना, तर स्वतःच्या कमाईने गाडी घे आणि मग चालव म्हणते बाबा मला असे म्हणाले।
तेव्हाच मग ठरवलं की नाही, आता गाडी कोणाच्या हातात धरायची नाही आणि कोणाला म्हणायचं सुद्धा नाही की मला गाडी शिकव किंवा मला गाडी चालवायला दे, जोपर्यंत स्वतःची गाडी घेणार नाही तोपर्यंत. तर इथून माझं स्वप्न झालं गाडी घेण्याचं. आता गाडी घेण्याचं स्वप्न तर बघितलं, पण ते पूर्ण कसं करायचं ते मग तो मोठा प्रश्न होता. बाबा आई जाऊ देणार नाही बाहेर काम करायला, हेही मला माहीत होतं. तर कसं करायचं आणि बाहेर जॉब करायला गेल्याशिवाय मला माझी गाडी घेता येणार नाही हे डोक्यामध्ये फिट बसलं. आणि मग विचार केला की आता बाहेर जायचं, कुठेतरी काम करायला जायचं, गावात राहायचं नाही. माझ्या डोक्यामध्ये ते चालूच होतं की कुठून तरी मला माहीत व्हावं की इथे ते कंपनी आहे, इथे ते मुलं मुली लागतात आणि तिथे मग मी जाऊन मी माझं काम सुरू करणार, म्हणजे तिथे मला पेमेंट मिळणार आणि तिथून मग पेमेंट आलं की मी माझी गाडी घेणार, हे माझ्या डोक्यात सारखंच असायचं. तर मग एक दिवस आईने मला साखर आणायला पाठवली किराणा दुकानामध्ये जवळच्या, आणि मी तिथे साखर आणायला गेली तर तिथे पुणे नगरी पेपर येत होता आणि आमच्याकडे ना पुणे नगरी लोकमत पेपर जास्त चालतो. पुणे नगरी पेपर होता. तर त्या पुणे नगरीच्या मधल्या पेजवरती छोट्या जाहिराती म्हणून असं एक पेज येते, म्हणजे छोट्या जाहिराती येतात. म्हणजे नागपूर एक जवळचा जिल्हा आहे आमच्या आणि तिथे भरपूर कंपन्या आहेत. तर तिथून तिथल्या कंपन्या किंवा छोट्या मोठ्या कंपन्या ज्या असतात त्यांना मुलं मुली पाहिजे म्हणून एक छोट्या जाहिरातीचा जो पेज असतो ना, तिथे छोट्या जाहिराती देतात. तर तिथे भरपूर त्या पुणे नगरी पेपरमध्ये जे छोट्या जाहिरातीचं पेज होतं ना आतमध्ये, त्या छोट्या जाहिरातीच्या पेजवरती भरपूर ॲड होत्या. म्हणजे मुलं मुली पाहिजे, महिना 5,000 ते 6,000 आणि मग 15,000 ते 20,000 असं पेमेंट लिहिलेलं होतं आणि खाली कॉन्टॅक्ट नंबर असं लिहिलेलं होतं. पण माझ्याकडे काही मोबाईल नव्हता, बाबाचा मोबाईल बाबाजवळच असायचा आणि आमच्या घरामध्ये एकच मोबाईल होता. तर किराण्याच्या दुकानामध्ये जेव्हा गेले आणि मला त्या पेपरमध्ये छोट्या जाहिरातीमध्ये अशा जाहिराती दिसल्या. तिथे एका मॅडमचं नाव बघितलं आणि मग म्हटलं की नाही, मॅडमचं नाव दिसतंय म्हणजे इथे मॅडम वगैरे असणार काम करा म्हणजे जॉब करायला, तर आपण हाच नंबर घेऊ आणि याच नंबरवरती कॉल करू. मी काय केलं, त्या दुकानदारापासून पेन घेतली आणि हातावरती नंबर लिहून घेतला आणि लगेच घरी गेली. बाबा होते घरी, मला माहीत होतं. घरी गेले तेवढ्यात मी काय केलं, माझ्या हातावरती जो नंबर होता तर बाबाचा गुपचूपमध्ये मोबाईल घेतला आणि बाबाला पण माहीत नाही आणि आईला पण माहीत नाही, जो होता ना हातावरती लिहिलेला नंबर, तो नंबर त्या मोबाईलवरती डायल केला आणि फोन केला. तो नंबर लागला होता नागपूरला एका कंपनीमध्ये. मग त्यांच्याशी बोलल्यानंतर मग त्यांनी म्हटलं की एवढं 5,000 ते 6,000 रुपये पेमेंट मिळणार काही दिवस आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला 15,000 ते 20,000 रुपये पेमेंट मिळणार. मी म्हटलं काही दिवस 4-5 हजार रुपये, 5,000 ते 6,000 रुपये मिळणार, त्यात कसंही भागून जाते. जेव्हा 15,000 ते 20,000 रुपये पेमेंट मिळणार तेव्हा माझी गाडी आरामात होते. तर म्हणून मग मी त्या कंपनीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तर एप्रिल महिना होता. एप्रिल महिन्याची 9 तारीख माझ्या चांगली लक्षात आहे. 9 तारखेला मी झाली होती त्या कंपनीमध्ये जॉईन व्हायच्या दिवशी माझे बाबा आले होते मला सोडायला. बाबाची अजिबात इच्छा नव्हती की म्हणजे मी त्या कंपनीमध्ये कामाला जावं. मी काही महिनेच काम करणार आहे बाबा, जोपर्यंत माझी गाडी घेणं होत नाही. ज्या दिवशी माझी गाडी घेणं होणार त्या दिवशी मी घरी वापस येणार असं बाबाला सांगितलं होतं. आणि जेव्हा गेले ना तिथे, तेव्हाच मी पहिल्यांदा नागपूर बघितलं होतं. तर मग तिथे कोणीच सांगत नव्हतं की काम नेमकं काय आहे. छोटंसं एक जास्त मोठं ऑफिस नव्हतं, एक छोटं ऑफिस होतं. तर एकदम असं ऑफिशियल वाटतही नव्हतं. असं टेबल आणि चेअर होत्या बस ठेवलेल्या, काही 2-4 फाईल होत्या बस, त्याच्या व्यतिरिक्त काही सामान नव्हतं त्या ऑफिसमध्ये. पण मी पहिल्यांदाच घराच्या बाहेर पडले. मला असा कंपन्या वगैरे बघण्याचा किंवा मी कधी कुठे काम केलं असा अनुभव नव्हता माझ्याकडे. त्याच्यामुळे मला कळतच नव्हतं की हे ऑफिस आहे की हे काय आहे, हे कळतच नव्हतं. तर पहिलाच अनुभव होता माझा जॉब करण्याचा. तर त्या कंपनीमध्ये गेले. मला माहीत नव्हतं काम नेमकं काय आहे. तिथे गेल्यानंतर कळलं की ही कंपनी आहे मार्केटिंगची. घरोघरी जाऊन प्रोडक्टची माहिती देणे आणि ते प्रोडक्ट विकणे हेच काम आहे या कंपनीचं, असं तिथे गेल्यानंतर कळलं. जेव्हा मी नागपूरला गेले म्हणजे बॅग वगैरे घेऊन, त्यानंतर मग असं मुलींचं वेगळं हॉस्टेल होतं राहण्याचं आणि मुलांचं वेगळं होतं. एका रूममध्ये कमीत कमी 10 ते 12 मुली होत्या आणि त्या गोंधळामध्ये राहणं अजिबात सोपं नव्हतं माझ्यासाठी. झोपायला बेड नाही, झोपायला गादी नाही. आणि पहिला दिवस होता माझा. मी जेव्हा बॅग घेऊन गेले त्या दिवशी मला काहीच कळलं नाही आणि तिथल्या मुलींनी सुद्धा काहीच सांगितलं नाही की काम नेमकं कसं असते. कंपनीमध्ये गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण फ्रेश झाले. त्या कंपनीमध्ये 2 तास मीटिंग घ्यायची 7 ते 9. तर लवकर फ्रेश व्हायला भरपूर मुली असल्यामुळे एकच टॉयलेट बाथरूम आणि भरपूर मुली असल्यामुळे तिथे वेळच व्हायचा फ्रेश व्हायला. तर सकाळी पहाटे 5 वाजतापासून मुली उठायच्या आणि फ्रेश व्हायच्या. तर मग मी सुद्धा उठली गडबडीने, फ्रेश झाल्यानंतर मग मीटिंग रूममध्ये गेलो. 2 तास मीटिंग झाली आणि त्याच्यानंतर मग
त्यानंतर मग जे फील्डवर्क होतं, प्रोडक्ट सेलिंगचं काम करायचं होतं, त्यासाठी मग आता जायचं होतं बाहेर नागपूरमधल्या एरियामध्ये. आता नागपूर मी पहिल्यांदाच बघितलं होतं, ते तुम्हाला मी आधीच सांगितलं. आणि फील्डवर्क म्हटलं तर मग आता एकटी कशी फिरू हा मला प्रश्न पडला. मी एकटी कशी फिरू, हे प्रोडक्ट घेऊन मी एकटी कशी फिरू, मला त्यातलं काहीच नॉलेज नाही, मला काहीच माहीत नाही असं मला वाटायला लागलं. तर त्यानंतर मग तिथल्या सिनियर मॅडम म्हणाल्या की तुम्हाला एकटीला जावं लागणार नाही, तुमच्यासोबत एक अजून सिनियर मॅडम राहणार, ज्यांचं ट्रेनिंग 1-2 महिने, ज्यांना 1-2 महिने झालेले आहे अशा मॅडम राहणार, त्या तुम्हाला ट्रेनिंग देणार. तर ठीक आहे म्हटलं. तर एक ज्योती नावाची मुलगी होती, तिला 2-2.5 महिने झाले होते त्या कंपनीमध्ये जॉब करून. तिच्यासोबत ते प्रोडक्ट घेऊन जायचं होतं मला. नागपूरमधल्या एका एरियामध्ये त्या मॅडमसोबत मी गेले आणि ती मग मुलगी घरोघरी जाऊन त्या प्रोडक्टची माहिती द्यायची. ती मार्केटिंगची कंपनी होती, त्याच्यामुळे त्या कंपनीचं मकसद एकच होतं की जेही प्रोडक्ट मुलं घेऊन जातात बाहेर ते सगळं विकल्या गेलं पाहिजे. तर 20 किलोची बॅग हातामध्ये असायची मुलांच्या. मी तर नवीनच होती, मला तरी काही त्यातलं माहीत नव्हतं, पण जे मुलं मुली आधी काम करत होते ना त्यांच्याजवळ 15 ते 20 किलोची बॅग असायची. मग ते 15 ते 20 किलोची बॅग दिवसभर मुलं घेऊन फिरायचे. कधी लवकर सेलिंग झालं तर बरंच आहे, नाही सेलिंग झालं तर मग त्याला भरपूर वेळ लागत होता. तर तिथून मग माझी सुरुवात झाली त्या मुलीसोबत ट्रेनिंग घेण्याची. मला फक्त बघायचं होतं, मला प्रोडक्ट सेल नव्हतं करायचं 2 दिवस. मला फक्त ती कशी बोलते, ती कशा पद्धतीने त्या प्रोडक्टचं प्रेझेंटेशन देते, ती हे सगळं बघायचं होतं. तर मग मी तिच्या मागे तिची बॅग धरून तिच्या मागे दिवसभर फिरले. मग परत दुसऱ्या दिवशी मला त्याच मॅडमसोबत ट्रेनिंगवर पाठवलं आणि आम्ही दुसऱ्या दिवशी प्रोडक्टनं लवकर सेल करून आलो. दिवसाला 10-10, 15-15 मुलं रोजचे ट्रेनिंगवर असायचे. तर एका सिनियर सरांनी आम्हाला प्लॅन सांगितला आणि आम्ही तो प्लॅन ऐकला. तेव्हा कळलं की इथे पेमेंट कसं आहे. जेवढं तुम्ही प्रोडक्ट सेल करणार त्यावर जे कमिशन मिळणार आहे तेच तुमचं पेमेंट आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथे पेमेंट मिळणार नाही. म्हणजे दिवसाला 20 किलो प्रोडक्ट सेल करावं लागणार, म्हणजे 200 रुपये रोज पडणार आणि तेव्हा कुठं 6,000 रुपये महिना पडणार. तर तो होता दुसरा दिवस माझा त्या कंपनीमधला, ज्या दिवशी मी प्लॅन ऐकला. मला फक्त 2च दिवस झाले होते त्या कंपनीमध्ये जाऊन, पण अजूनही माझी आणि माझ्या मिस्टरांची ओळख झाली नव्हती. माझे मिस्टर तिथेच काम करत होते, ते 2010 पासून काम करत होते. मी 2011मध्ये त्या कंपनीमध्ये जॉईन झाले होते. त्या कंपनीमध्ये कसं होतं, 4 महिन्याचं ट्रेनिंग तर घ्यायच लागत होतं, पण 4 महिन्याच्या नंतर ती कंपनी जेव्हा आपण ट्रेनिंग पूर्ण करतो, त्यांचं टार्गेट पूर्ण करतो, त्याच्यानंतर मग ती कंपनी एक ऑफिस ओपन करून देत होते. ज्यांनी ते ट्रेनिंग पूर्ण केलं त्यांना. तर माझे मिस्टर 2010मध्येच त्या कंपनीमध्ये जॉईन झाले होते आणि त्यांचं 4 महिन्याचं ट्रेनिंग संपलं होतं. तर मग आता त्यांचं ऑफिस जाणार होतं चंद्रपूरला, म्हणजे माझ्याच जिल्ह्यामध्ये त्यांचं ऑफिस जाणार होतं चंद्रपूरला. त्याच दिवशी संध्याकाळी जेव्हा आम्ही टेरेसवरती फिरत होतो तेव्हा ते मॅडम आली आणि मॅडम आल्यानंतर त्या मला म्हणतात की बघा मॅडम, इथे एक सर आहे, अमरावती जिल्ह्याचे आहे, ज्यांचं 4 महिन्याचं ट्रेनिंग संपलेलं आहे आणि उद्या त्यांचं ऑफिस जाणार आहे चंद्रपूरला. तर तुम्ही चंद्रपूर जिल्ह्याच्या आहात, तर तुम्ही तुमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काम करणार का, असं त्यांनी म्हटलं. तर मी म्हटलं की ठीक आहे, माझा जिल्हा आहे, मला तिथे काम करायला सोपं पडणार आणि एक तर माझं गाव पण तिथून जवळ पडणार मॅडम. तर मी खूप आनंदाने जाण्यासाठी तयार झाले. तर तोपर्यंत आमची ओळखच नव्हती. मग त्या मॅडमनी काय केलं, तर फक्त नाव सांगितलं मला की इथून एक मंगेश सर आहे, ज्यांचं ऑफिस चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जाणार आहे. मॅडम माझ्यासोबत होत्याच. मॅडमने फोन केला आणि यांना, माझ्या मिस्टरांना बोलवून घेतलं, मंगेश सर तुम्ही वरती या. तर मग हे आले वरती आणि वरती आल्यानंतर त्यांना माझी ओळख करून दिली आणि माझी त्यांना ओळख करून दिली. किंवा त्या मॅडमनी माझी आणि यांची ओळख कशी करून दिली ती तुम्हाला सांगते. हे आले वरती, माझे मिस्टर आले वरती आणि 2 दिवस माझं ट्रेनिंग झालं त्या कंपनीमध्ये, पण हे मला दिसलेच नाही, यांना मी बघितलंच नाही. नागपूरमध्ये सुद्धा त्यांचे बरेच ब्रँचेस होते. माझे मिस्टर दुसऱ्या ब्रँचवर होते, म्हणजे त्यांचा दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता, त्याच्यामुळे ते आदल्या दिवशी संध्याकाळी तिकडे आले होते. मी हेड ऑफिसला काम करायचे, तर मग ते हेड ऑफिसला आले होते. माझे मिस्टर आले आणि मग त्या मॅडमनी मग आमच्या दोघांची ओळख करून दिली. मला म्हणाल्या की ह्या बघा सुषमा मॅडम, त्यासुद्धा मला मॅडम म्हणायच्या, हे बघा सुषमा मॅडम, हे आहेत मंगेश सर. अशी ओळख माझी त्यांच्यासोबत करून दिली आणि त्यांना माझी ओळख कशी करून दिली की हे बघा सर, ह्या आहेत सुषमा मॅडम, ह्या आहेत प्रॉपर चंद्रपूर जिल्ह्याच्या, त्याच्यामुळे आता या मॅडम तुमच्यासोबत तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या अंडरमध्ये काम करणार चंद्रपूरला. तर मला आता तिथे त्यांच्या अंडरमध्ये मार्केटिंग करायची होती, तेही चंद्रपूरमध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये. तर आता आमचं नातं काय असणार होतं, एक ब्रँच मॅनेजर आणि एक एम्प्लॉई असं नातं सुरू होणार होतं.
तर इथे आमची अशी ओळख झाली. ती ओळख त्या मॅडमने करून दिली. तर आता इथपर्यंत थांबू या ब्लॉगमध्ये. आता पुढं काय घडलं ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तुम्हाला माझी इथपर्यंतची स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. भेटू आपण लव्ह स्टोरीच्या दुसऱ्या पार्टमध्ये. तोपर्यंत बाय.